राजगुरू जयंतीनिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मराठवाडा स्तरावर संमेलन आयोजित केले। शहीद राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मार्क्सवादी परळी येथे मराठवाडा स्तरावर आंदोलन आयोजित केले। या आंदोलनात कामगार नेते डॉक्टर DL कराड, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र सचिव डॉक्टर अजित नवले, आमदार विनोद निकोले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। भ्रष्टाचार आणि अनैतिक राजकारणाचा निषेध करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने हे संमेलन आयोजित केले असल्याचं डॉक्टर DL कराड यांनी म्हटलं आहे। त्यांनी नेत्यांचा घोडेबाजार, पक्षांतर्गत घातपात आणि राजकारणातील उद्योगपतींच्या पैशाच्या प्रभावाला विरोध दर्शवला। डॉक्टर अजित नवले आणि आमदार विनोद निकोले यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपली मते व्यक्त केली। आमचे बीड येथील प्रतिनिधी नितीन ढाकणे यांनी आज संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे। महिला त्रस्त आहेत, कामगारांवर फार मोठा हे 4 संहितेच्या माध्यमातून आघात केलेला आहे आणि हे जे सर्व पैशाच्या आधारावर सर्व जे राजकारण चाललेलं आहे आणि काही मुठभर लोकांच्या पाठीशी हे सरकार, राज्याचं म्हणा किंवा केंद्राचं म्हणा सरकार, हे आज त्यांच्या पाठीमागे राहून सामान्य जनतेची खूप हरपळ आहे। महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे, परंतु कामगारांचे किमान वेतन वाढत नाही, हा प्रश्न मूळ प्रश्न आहे। आज आदिवासी विद्यार्थी, आज त्या हॉस्टेलची अवस्था काय आहे? आज संपूर्ण राज्यामध्ये आदिवासी विद्यार्थी हे आयुक्ताच्या समोर बसलेले आहेत। त्यांच्या अजूनही ज्या काही मागण्या आहेत त्याच्याकडे सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही। हे सबंध प्रश्न घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा महाराष्ट्र पिंजून काढून येणाऱ्या काळामध्ये या सरकारला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे हे सर्व मेळावे आम्ही आयोजित केलेले आहेत।